आतापर्यंत मी वकिली व्यवसायात काम करत होतो, परंतु राजकारणात येऊन देखील समाजातील सामान्य माणसाचं हित, राष्ट्रहित राखता येण्याचा प्रयत्न आणि ताकद भगवंताने मला देवो ही प्रार्थना करण्याकरता आलोय। आणि मी आता माझं मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती जात आहे। लोकशाहीमध्ये आपल्या संविधानाने मतदान करणं हा एक उत्सव मानला गेला आहे आणि आपल्या माध्यमातून मी तमाम मुंबईकरांना अपील करेल की आपण आपला हक्क जरूर बजावावा। सर, विरोधकाकडून अनेक खरं तर दावे प्रतिदावे झाले, आरोप झाले आपल्यावरती, सगळ्या उमेदवारावरती। आता महायुतीचं पारडं जड वाटते। मुंबईत 6 जागांमध्ये काय होईल, काय वाटतं? मी यावरती आज काही भाकीत करणार नाही। मतदारांना कोणत्याही प्रकारे कोणत्याही माध्यमातून प्रभावित करू नये असे संकेत असतात। मी आज फक्त भगवंताकडे एवढ्या करता आलो होतो की मला ताकद देव, हे नवीन माझं आयुष्य जे आहे सुरुवात येत आहे ते सामान्य माणसाचं हित आणि राष्ट्राचं हित या मतपेटीद्वारे मी साधेल, एवढंच मी देवाकडे मागणी करण्याकरता। मुंबईमध्ये मतदानाचे प्रभात खूप कमी झालं होतं सर, मतदान वाढेल असं वाटतंय का? मला खात्री आहे की यावेळेला मुंबईकर सगळा विक्रम मोडतील आणि अधिक भरघोस मतदान करतील। कारण लोकशाही सुदृढ व निरोगी करायची असेल तर मतदारांनी देखील जागरूकपणे आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। आपल्या माध्यमातून माझं त्यांना नम्र हेच आव्हान राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।